हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. ज्योती किरण साठ आहे आपल्या रांगोळीच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नवीन व्हिडिओ, नवीन रांगोळ्या. आजच्या नवीन भागात तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने काढलेल्या 6 रांगोळ्या डिझाईन्स बघायला मिळणार आहे आणि ह्या रांगोळ्या जेवढ्या सोप्या आहेत, तेवढ्या काढायला पण अगदी कमी वेळ लागणार आहे. दिसायला खूप सुंदर दिसणार आहे. अगदी कमी कलरमध्ये काढता येणाऱ्या एकदम छान-छान रांगोळ्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो आणि आजच्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर नक्की ट्राय करा. काही रांगोळ्या फिंगर रांगोळ्या आहे, काही फ्री हँड रांगोळ्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. पहिली रांगोळी बघू शकता तुम्ही. असं आपण आतमध्ये असं डायमंड शेपमध्ये आकार काढून घेतलाय. जरा वक्र रेषा म्हणजे कर्व काढलेली आहेत आणि चारी साइडला आपली नेहमीची डिझाइन केंद्रवदनीची डिझाइन काढली आहे आणि जे कॉर्नर आहे तिथे 3 ठिपक्यांची डिझाइन काढून घेतली आणि लाल आणि पिवळ्या कलरमध्ये आपली रांगोळी पूर्ण करून घेतली. किती सुंदर अगदी कमी कलरमध्ये खूप सुंदर अशी डिझाइन तुम्ही तुमच्या दारासमोर काढू शकतात. नक्की ट्राय करा. पुढची रांगोळी आपण मोराची काढलेली आहे. यामध्ये हाफ सर्कलमध्ये असे बॉटलच्या मदतीने टिपके काढून घेतलेले आहेत आणि अशा टूलच्या मदतीने त्याला असा पाकळ्यांचा आकार देतोय. पिवळ्याऐवजी तुम्हाला दुसरा कलर भरायचा असेल तुम्ही भरू शकता. जसं की म्हणजे व्हाईट कलरला कुठला कलर छान दिसेल त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही कलर टाकू शकतात. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण एक मोर काढून घेतलेला आहे आणि टिपके काढले. मोठ्यांपासून छोटे असे टिपके टाकत गेली मी. 2-3 कलरमध्येच आपण रांगोळ्या काढतोय. कारण की सकाळी खूप घाई गडबड असते आणि रांगोळीमध्ये कलर भरायला गेलं म्हणजे 20 मिनिट तर रांगोळीचे जाणारच. तर त्यामुळेच आपण कमी कलरमध्ये पण छान-छान रांगोळ्या कशा काढता येईल हे बघत असतो. आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर दारासमोर रोज रांगोळी काढत असाल आणि नवीन-नवीन डिझाइन जर तुम्हाला तुमच्या दारासमोर काढायच्या असतील, तर नक्की आपल्या चॅनलला एकदा भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल, व्हिडिओ मिस होणार नाही. तर नक्की सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाइन शिकता येतील. तर आपली पुढची डिझाइन बघा, एक दीपस्तंभ काढलं आणि त्याच्या पुढच्या साईडने आपण एक मोर काढून घेतलेला आहे. कालच्या भागामध्ये आपण एक काढली होती रांगोळी ह्या टाईपमध्येच, तर दोन्ही साईडला आपण मोर काढलेले होते. यामध्ये एका साईडलाच काढलेले आणि तेच आकार वापरून आपण वेगवेगळ्या डिझाईन्स तयार केलेल्या आहेत मैत्रिणींनो. त्यामुळे तुम्हाला रांगोळी काढणं पण खूप इझी जात असेल. कारण की आपण जास्त काही वेगवेगळे आकार नाही काढत. तेच बेसिक जे आकार आहे आपण शिकलेलो तेच काढून आपण रांगोळ्या तयार करतोय. फक्त ते आकार कसे आणि कुठे वापरायचे हे आपल्याला एकदा कळालं ना, तर आपण डिझाईन्स तयार करू शकतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट नक्की करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. कारण की कमेंटवरून कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे, नाही, रांगोळ्या कशा वाटल्या आहे. रांगोळीबद्दलचं तुमचं मत कळतं मैत्रिणींनो. त्यामुळे आवर्जून कमेंट्स करत चला. मी त्या कमेंट्सला नेहमी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. काहीच हरकत नाही. त्याप्रमाणे मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जर अजून काही डिझाईन्स किंवा काही आकार शिकायचे असतील, काही जमत नसतील शेप, तर नक्की मला कमेंट करून सांगा. त्यावर मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक कमेंटचा विचार केला जाईल आणि याआधी बऱ्याच मैत्रिणी कमेंट्स केलेल्या, काही त्यांना रांगोळ्यांचे आकार जमत नव्हते किंवा काही वेगवेगळ्या डिझाईन्स पाहिजे होत्या. तर मी त्या सर्वांच्या कमेंटचा विचार करून पूर्ण केलेल्या आहेत. तर नक्की तुम्हालाही जर असे काही रिक्वेस्ट असतील, मला कमेंटमध्ये सांगू शकतात. अजिबात लाजायचं नाही, कमेंट करायचं. फ्री आहे. फ्री म्हणजे आपल्याला तिथे सर्वांना अधिकार आहे कमेंट करण्याचा. त्यामुळेच सांगते. आपल्याला कधी-कधी नवीन गोष्टी करताना भीती वाटते, पण काहीच प्रॉब्लेम नाही मैत्रिणींनो, तुम्ही कमेंट करू शकतात. तर पुढची रांगोळी चौकोन काढून घेतलाय आपण आधी. 2 ते 2 टिपके काढले, चौकोन काढला, चारी साईडला केंद्रवदिनी काढली, त्यावर एक पाकळी काढली आहे प्रत्येक
केंद्रवरतीच्या वरती आणि कॉर्नरला 5-5 रेषांचं कॉम्बिनेशन काढून टिपके दिलेत. म्हणजे आपण जी संस्कार भारती रांगोळी काढतो त्या टाईपमधली रांगोळी फक्त आपण ही 2 बोटांनी काढली एवढाच फरक आहे त्यामध्ये. ही रांगोळी तुम्ही बॅकग्राऊंडला कलर टाकूनही काढू शकतात. छान दिसते. तर पुढची रांगोळी 2 ते 2 टिपके असे काढून घेतलेत. चौकोन काढला. ही पण एकदम सोपी रांगोळी आहे. 6 रांगोळ्यांपैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल, नक्की ट्राय करा. उद्यासाठी व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि उद्यासाठी एक रांगोळी आताच सिलेक्ट करून ठेवा. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर रांगोळी झटपट काढून होईल आणि पुढच्या कामांना तुम्ही मोकळे व्हाल. आणि ह्या रांगोळ्या जर ट्राय केल्या ना, तुमचं कौतुक पण होईल मैत्रिणींनो, किती छान रांगोळ्या काढतात तुम्ही. मला अशी कमेंट्सच येत नाही, की आमचं कोणीतरी आली होती मंगलताईंची कमेंट आलेली मला, की त्यांचे जे हसबंड आहे ना, ते त्यांचं कौतुक करतात, किती छान रांगोळ्या काढायला लागली. म्हणजे मला त्या कमेंटमध्ये सांगत असतात अधून-मधून. तर तसंही तुमचं कौतुक केलेलं आहे का कोणी मैत्रिणींनो? तुमच्या आहोंनी, तुमच्या सासूबाईंनी, तुमच्या मुलांनी किंवा तुमच्या घरातल्या कुठल्या सदस्यांनी, तुमच्या शेजारच्या-पाजारच्यांनी असं काही कौतुक केलंय का आपल्या रांगोळ्या जर तुम्ही ट्राय करत असाल, त्या रांगोळ्या बघून, तर नक्की मला कमेंट करून सांगा. खूप छान वाटेल मला. म्हणजे तुम्ही काहीतरी शिकलाय आणि तुम्ही ट्राय केली रांगोळी आणि तुमचंही कौतुक झालंय. तर थोडासा खारीचा वाटा माझा पण आहे ना त्यामध्ये म्हणून सांगते. तर कमेंट करून सांगा तुमचं जर कौतुक झालं असेल आणि नसेल झालं तर नक्की होईल. तुम्ही ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. तर बघू शकता ही रांगोळी पण मोराची आणि शेवटची रांगोळी आजच्या भागातली. मोराचा आकार दिलाय आणि आपण अशी 2 कमळाची फुलं काढतोय साइडला. जर जुने व्हिडिओ बघितले नसतील, तर कधी जर तुम्हाला असा वेळ असेल मैत्रिणींनो, तर नक्की बघत राहा व्हिडिओ. जुने पण बॉर्डर रांगोळ्या, भरपूर अशा बॉर्डर रांगोळ्या, प्रत्येक सणांच्या रांगोळ्या वगैरे सगळं आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट बनवल्या आहेत. एकदा ते चेक चेक करा आणि तुम्हाला ज्या पण रांगोळ्या आवडतील नक्की ट्राय करा. सणावारांच्या पण रांगोळ्या आहेत आणि येणारे पण व्हिडिओ नक्की बघत चला. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर नक्की, नक्की बघा. चला तर पुढच्या भागात भेटूया अशाच सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तर तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स शिका. तुमच्यासाठी मी नेहमी काहीतरी नवनवीन घेऊन येत असते. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.